की कधीतरी काहीच नसावं बोलायला आणि ऐकायला, कधीतरी स्वतःची सवय होऊन जावी स्वतःला, कधीतरी मन या सर्व विचारातून बाहेर येतं आणि आपलंच आयुष्य आपल्याला आयुष्यात पुढे नेतं. त्यांची अपेक्षा होती का की तुम्ही बदलावं? इमोशनल अनअवेलेबल असणं आणि असं झालेलं की मला तिथे माझं एक्झिस्टन्स असं वाटलेलं की हरवत चाललंय हळूहळू, की आय स्टार्टिंग लुझिंग माय सेल्फ. मी खुश नव्हते. माझे तेव्हा टायपिंगचे क्लास होते. मी टायपिंगच्या क्लासला जाऊन रडायचे. म्हणजे आम्ही एकाच खोलीत राहायचो, पण आमच्यात कन्व्हर्सेशन नव्हतं. मी त्यांना सकाळी टिफिन बनवायला, त्याच्यानंतर रात्री त्यांच्यासोबत त्यांच्या फिलिंग शेअर करायला. म्हणजे आमच्या ह्याच्यात प्रॉब्लेम काय झालेला की एका पॉईंटला असं झालेलं की मी यार ह्यांना हे बोलू का नको, किंवा मग हे ह्याच्यावर कसे रिॲक्ट करतील, हे रागवतील का. म्हणजे भीती, मी सांगते की माझं हे जास्त भीती ही होती की माहीत नाही परत ह्यांना कधी राग येईन, परत हे घरातून निघून जातील, की त्यांना ती सवय होती की ते राग आला की फोन बंद करून निघून जायचे घरातून. मनात दाटलेला हुंदका ओठातून बाहेर फुटेना, डोळ्यातली विहीर काही केले आटेना. माहीत नाही कितीतरी वेळ मी एकटीच चालत होते, देवावर रुसले होते आणि त्याला जाब मागत होते.